आज मी घरच्या घरी ढाबा स्टाईल काळा चना मसाला कसं बनवायचं याची रेसिपी दाखवणार आहे। अगदी चमचमीत ही भाजी होतं, झटपट होतं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिले आपण भाजीसाठी मसाला बनवून घेऊयात। तर इथे मी कढईमध्ये 2-3 टेबलस्पून इथे हे ओलं खोबरं किसून घेतलेले आहे आणि आता आपण हे खोबरं थोड्या वेळ भाजून घेऊयात। खोबरं जास्त असं काळं होईपर्यंत ही भाजायचं नाही, अगदी हलकं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। म्हणजे अगदी 2-3 मिनिटे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। तर इथे हे खोबरं चांगलं असं भाजलं गेलेलं आहे। परातीमध्ये काढून बाजूला ठेवूया। त्याच कढईमध्ये इथे हे अर्धा चमचा तेल घेतले आहे। अर्धा चमचा यामध्ये जिरे घालूयात। जिरे चांगले असे परतून झाले की यामध्ये आता आपण एक कांदा घालूयात। एक मीडियम साईजचा कांदा असं उभं चिरून घेतलेले आहे। आता यामध्ये 1-2 हिरवी मिरची घालूयात आणि 2-3 मिनिटे आपण हे कांदा परतून घेऊयात। तर इथे हे कांदा आणि हिरवी मिरची तेलावर चांगली अशी परतून झालेली आहे। प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवूयात आणि हे खोबरं आणि कांदा पूर्णपणे थंड झालं की मिक्सरवर याचं बारीक असं पेस्ट बनवून घेऊयात। तर इथे अशा प्रकारे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊयात। तर कढईमध्ये 2-3 चमचे तेल घेतले आहे। यामध्ये दालचिनी आणि तमालपत्र घालूयात आणि इथे एक लवंग घातलेले आहे आणि तेलावर थोड्या वेळ आपण सॉटे करून घेऊयात। तर इथे हे मिनिटभर खडे मसाले चांगले असं तेलावर परतून घेतलेले आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूयात आणि लसूण हे लालसर होईपर्यंत परतून घेऊयात। तर इथे हे लसूण चांगलं असं लालसर होईपर्यंत तेलावर परतून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालूयात। तर इथे हे मीडियम साईजचं एकच टोमॅटोची प्युरी आहे आणि टोमॅटो हे आंबट असल्यामुळे इथे एकच वापरलेले आहे। जर आंबट नसतील तर 2 टोमॅटो वापरलं तरीही चालेल। तर आता टोमॅटोला तेल सुटेपर्यंत तेलावर परतून घेऊयात। तर इथे हे टोमॅटो प्युरीला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण जे कांदा आणि खोबऱ्याचं पेस्ट बनवलेलं होतं ते यामध्ये घालूया आणि 3-4 मिनिटे आपण हे मसाला चांगला असं तेलावर परतून घेऊयात। तर इथे हे मसाला चांगला असं तेलावर परतून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूयात। तर इथे हे 1 चमचा लाल तिखट घातलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त घालू शकता। आता यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा यामध्ये मी हळद घातली आहे आणि 1 चमचा यामध्ये गरम मसाला घालूयात। आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। मसाले करपू नये म्हणून यामध्ये 1-2 चमचे इथे मी पाणी घातलेले आहे। मसाल्याला तेल सुटेपर्यंत 1-2 मिनिटे आपण हे मसाला चांगलं असं परतून घ्यायचा आहे। तर इथे हे 1 वाटी मी चना घेतले आहे। अर्धा वाटी चना हे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते। रात्रभर किंवा 7 ते 8 तास आपल्याला हे चना पाण्यात भिजत ठेवायचं आहे। नंतर सकाळी ते भिजलेले चना कुकरमध्ये काढून 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। बोटामध्ये हे चना चांगलं असं दबलं गेलं पाहिजे इतपत हे चना शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर यातलं पाणी काढून टाकायचं आहे। तर इथे हे मसालाही चांगलं असं परतून झालेला आहे, मसाल्याला तेल सुटलेलं आहे। तर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात। मसाला चांगलं असं परतून झालं की यामध्ये आता आपण हे चना घालूयात आणि चना व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि 1-2 मिनिटे या मसाल्यामध्ये आपण हे चणे परतून घेऊयात। चना हे या मसाल्यामध्ये चांगलं असं परतून झालेलं आहे। आता यामध्ये 1 छोटा ग्लास इथे हे पाणी घातलेले आहे किंवा तुम्हाला हवं तेवढं यामध्ये जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि 5 मिनिटे लो फ्लेमवर आपण हे चांगलं असं भाजी चांगली अशी शिजवून घ्यायची आहे। तर इथे हे 5 मिनिटे भाजी चांगली अशी शिजली गेलेली आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर इथे हे भाजी तयार आहे। आता आपण या भाजीला तडका देऊयात। तर गॅसवर तडका पॅन ठेवलेली आहे। आता यामध्ये अर्धा चमचा तेल घेतले आहे। तेल गरम झालं की यामध्ये स्लाइड केलेली हिरवी मिरची घालूयात आणि यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे। हिरव्या मिरच्या चांगल्या अशा परतून झाली की आता हे तडका जी भाजी बनवलेली आहे त्यावर आता हे तडका घालूयात। तडका हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल। तडक्यामुळे भाजीचं टेस्ट अजून इन्हेन्स होतं।
तर इथे अशा प्रकारे ढाबा स्टाईल काळा चना मसाला तयार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवून झालेला आहे आणि चवीलाही एकदम मस्त लागतं. भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकता. तर इथे हे अशा प्रकारे ढाबा स्टाईल काळा चना मसाला तयार आहे. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.